तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण भिंती आणि आवारातील धोकादायक विहिरीचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। शाळेच्या भिंतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होते। या भेगांमध्ये साप विंचू लपण्याची भीती पालक आणि नागरिकांनी व्यक्त केली। शाळेच्या आवारातील अनावश्यक आणि धोकादायक विहिरीही विद्यार्थ्यांसाठी धोका ठरू शकते। त्यामुळे जीर्ण भिंतींची तातडीने दुरुस्ती करावी आणि विहीर सुरक्षितपणे बुजवावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि नागरिकांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक। नमस्कार, आपण सध्या आहोत लोणार तालुक्यातील तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळेत। या ठिकाणी या गावातील नागरिक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आहेत। त्यांच्या मतानुसार या ठिकाणी या शाळेमध्ये अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे। काय अभाव आहे, काय अडचणी आहेत, आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खंदारकर। नेमक्या आपल्याला तुमच्या या शाळेत अडचणी काय आहेत? नमस्कार सर, माझे नाव संतोष उद्धव खंदारकर, मी शाळा समितीचा अध्यक्ष आहे। या शाळेचा असं झालेलं आहे सर, हा ते रूम आहे, हा रूम पडल्यासारखा म्हणजे पडल्यासारखाच आहे आणि लेकराला इथं जाण्याचा जीवाचा धोका आहे। यासाठी हे बघा, आता ही शाळाची व्यवस्था, हे जर लेकराच्या अंगावरती कशावरती जर पडलं तर ही जबाबदारी कोणाची? आता आम्ही वारंवार प्रशासनाला हे दाखवून देतो वगैरे, हे केलं तर ही कोणाच्या मतात? या जबाबदार कोण? या गोष्टीचा पाठपुरावा आपण केला आहे का? 3-4 वेळेस केलेला आहे सर। यावर प्रशासनाचं उत्तर काहीच भेटलं आता लोक तर काहीच भेटलं नाही। प्रशासनाचं काही उत्तर नाही। हे विहीर बेकामी आहे। या विहिरीमध्ये जर एखादा मुलगा ती विहीर दाखवा। या विहिरीमध्ये जर एखादा लहान मुलगा पडला तर याला जिम्मेदारी कोणाची राहील? त्याच्यामुळे ही विहीर बुजवण्यात येईल आणि इथं शिक्षकांना मुलांना पिण्याची पाण्याची काहीच सुविधा नाही आहे। एवढ्या वर्षापासून पूर्ण बिल्डिंग पडायला आलेली आहे शाळेची। शाळेच्या रूमा पूर्ण बेकाम झालेल्या आहेत। दुसरी गोष्ट, आता ही अध्यक्षांनी दाखवलेलं की सर्व बांधकाम पडण्यात जोगं झालेलं आहे। त्याच्यामुळे यांनी सर्व याची जबाबदारी कोणाची हे तात्काळ माहिती मिळावी। आपल्या सोबत पुन्हा काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण या शाळेसंबंधी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माझं नाव जनार्दन राठोड, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आणि या शाळेचा माजी मुख्याध्यापक सुद्धा होतो। या शाळेची एकंदरीत एका काळची परिस्थिती अशी होती की या ठिकाणी 1 ते 7 वर्ग असून मुबलक वर्ग खोल्या होत्या, परंतु काही कारणास्तव 1 ते 4 वर्ग या ठिकाणी आज रोजी आहे। परंतु या शाळेची दयनीय अवस्था म्हणजे शाळेला एकूण 5 खोल्या असून त्यापैकी 3 खोल्या या अतिशय जीर्ण, म्हणजे केव्हाही त्या कोसळू शकतात, विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकते। तसेच शाळेच्या समोर एक विहीर आहे, त्या विहिरीपासून कोणत्याच प्रकारचा या गावातील लोकांना फायदा नाही, तर ती विहीर शासनाने त्वरित बुजवावी। तसेच या गावामध्ये जलजीवन योजना सुरू असून सुद्धा या शाळेला कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा नाही, विद्यार्थ्यांना नाही, स्वच्छतागृहामध्ये नाही की शिक्षकांना सुद्धा पिण्यासाठी नाही। तरी शासनाने याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून आमच्या शाळेला नवीन 3 वर्ग खोल्याची मंजुरात द्यावी आणि बाकीच्या या खोल्या शिकस्त कराव्या। धन्यवाद। एकंदरीत या ठिकाणी या ज्या शिकस्त खोल्या आहेत अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहेत। या ठिकाणी त्या केव्हाही कोसळू शकतात आणि त्या भिंतीला जे कपार आहेत त्या कपारामध्ये साप विंचासारखे विषारी प्राणी राहून त्या चिमुकल्यांच्या जीवाला धोका आहे। तसेच या ठिकाणी जी विहीर आहे त्या विहीर सुद्धा धोकादायक आहेत आणि या नागरिकांच्या म्हणण्यानुसारीचा काही फायदा नाही। परंतु या गोष्टीकडे प्रशासन लक्ष कधी देणार? प्रशासन या लहान चिमुकल्यांच्या जीवाशी खेळतंय का, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, कार्यवाही कधी होणार, हा मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी तांबोळा, बुलढाणा।